सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या सीझनमध्ये लाईव्ह फीड का नाही हे तर प्रत्येक सीझनमध्ये तर असतंच। म्हणजे पहिला सीझन जो होता मेघा थाडेचा तेव्हा नव्हतं लाईव्ह फीड, आणि सेकंड पण सीझन जो होता शिव ठाकरेचा त्यात पण नव्हतं, पण विशाल निकमचा जो सीझन होता तिसरा त्यामध्ये लाईव्ह फीड होतं। चौथ्या सीझनमध्येही लाईव्ह फीड होतं, पण ह्या सीझनमध्ये लाईव्ह फीड नाहीये असं तर वाटतंय होईल चालू, कारण बिग बॉस OTTचं आज फायनल आहे। तर मला तरी असं वाटतं बिग बॉस OTT मुळे एखाद्या वेळेस नाही लाईव्ह फीड ठेवलं त्यांनी। आता बिग बॉस OTTचं लाईव्ह फीड परवा बंद झालेलं आहे, आता लवकरच म्हणजे तो सीझन पण संपला आहे बिग बॉस OTT 3चा। तर आता असं वाटतंय की जेव्हा उद्याचा वीकेंडचा वार होणार आहे, रितेश सर येथील वीकेंडचा वार झाल्यानंतर रविवारच्या रात्री एखाद्या वेळेस बिग बॉस मराठीचं लाईव्ह फीड सुरू होऊ शकतंय। लाईव्ह फीड नसल्यामुळं घरातले कुठलंच काही कळत नाहीये, म्हणजे काय कोण कसं वागतंय काय करतंय, कारण एपिसोडमध्ये आपल्याला फक्त छोटे छोटे जे टप्पे आहेत, जे तुकडे आहेत त्यांचे केलेले व्हिडिओचे तेच दिसतात ते आपल्याला। पूर्ण असं कोणाचंच काही संभाषण दिसत नाही, बोलणं दिसत नाही। म्हणजे कसं लाईव्ह असलं की कळतं कोण कुठे बसलंय काय करतंय, कोणाची ड्युटीज काय आहेत। म्हणजे कधी कधी आता तर कळत पण नाही कोण काय ड्युटी करते। आजचीच गोष्ट पाहिली तर जान्हवी आणि आर्याचे जे वाद झाले ते तर आपल्याला कळालं पण नाही ड्युटी यांची कोणती कशी वाटून घेतलेली आहे, कारण कॅप्टन पण नाहीये सध्या सुरुवातीला। तर सांगायचं झालं तर लाईव्ह फीड असणं खूपच गरजेचं आहे, कारण लाईव्ह फीड असेल तरच आपल्याला सर्व गोष्टी कळू शकतात। तर यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शन मध्ये सांगा। असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून